गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते। यावेळेला सुद्धा वेगवान चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सरळ सरळ बॉल आला होता परंतु बॅट चेंडूचं काही कनेक्शन चांगलं दिसत नाहीये। एक धाव मात्र नक्कीच मिळणार। या वेळेला आपण पाहिलं तर खातं उघडलं जाते टीम ढवळेपाडा यांचं 1 या धावसंख्येने। षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट, त्यानंतर एक सिंगल चिकी रन आपल्याला पाहायला मिळाली। पाबरफेक षटक अजूनही प्रगती पथावर, उर्वरित काही चेंडू शिल्लक। सोमनाथ मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय। आतापर्यंत आपण पाहिलं तर मेचकरवाडी संघाकडून काय गोलंदाजी, काय खेळ, काय गेम प्लॅन दिमागात खेळतोय तो म्हणजे सोमनाथ। गोलंदाजी मार्कवर असताना पाहूया नेक्स्ट बॉल। यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला, एक्सपेरिमेंट केला जातो, रेस लागले, चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, जिंकतोय तो चेंडू, मिळतात त्या 4 धावा। नक्कीच या धावेची गरज आहे। एस डीजे आपल्याला पुन्हा एकदा संधी असेल। चार वाजायला 8 मिनिटं कमी आहेत तर विनंती असेल कोंबडा आरवायच्या आधी सर्वांना पळ काढण्याचा प्रयत्न असेल, सर्वांचा पळ काढण्याचा प्रयत्न असेल। माझं तर नक्कीच आहे। आमचे YouTube लाईव्हच्या माध्यमातून केटीसी लाईव्ह इव्हेंटचे सध्या ऑपरेटर आमच्या डाव्या बाजूला स्थानपन्न झाले, त्यांची सुद्धा इच्छा आहे की इथून लवकर पळ काढायचे, थोडंसं स्पीडअप करायचं, या आयोजनात सहकार्य करायचं, हा सामना लवकर संपवायचा। कारण तर क्लायमेट पाहिलं तर आपण अतिशय चिल्ड झालेला गार असं वातावरण इथं निर्माण झालंय। ते म्हणजे संजय नगरच्या या ग्राउंड मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत आजची 4थी रात्र काही सामने रंगलेत कोणतंही। या वेळेला आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय। अक्रॉस द लाईनचा फटका आहे, पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला जबरदस्त रनिंग झेल आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन होतं। एस डीचे आपल्याला संधी असेल। धन्यवाद डीजे, नक्कीच आठवण करून दिली। आज दिनांक 16 जानेवारी आणि हाच तो दिवस तो म्हणजे शिवराज्याभिषेक छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच यांचा शिवराज्याभिषेक या दिवशी झाला होता, तर नक्कीच आठवण करून देतो पुन्हा एकदा। आणि हा महत्त्वाचा दिवस आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी, सर्व हिंदुत्वांसाठी एक महत्त्वाचा हा दिवस। आणि नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा आणि एक चांगला दिवस सर्वांसाठी, सर्व संघांसाठी। आणि जे कोणी केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह आपल्या स्मार्टफोनवर आपल्या घरून जिथे असतील जिथून थेट प्रेक्षेपण आपल्या मोबाईलवर आपण पाहत असाल तर नक्की त्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा। आणि मी सामन्याकडे वळतोय, आपण सामना पाहतो, आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहतोय तो म्हणजे ढवळेपाडा वर्सेस नेचकरवाडी असा काही सामना रंगतोय। षटक क्रमांक 2 आपण पाहतोय, आपण स्कोर कार्ड पाहतोय तर 5 धाबा स्कोर कार्डवर 4 गडी तंबूकडे परतवले। थोडंसं बॅकफुटला जात असताना टीम ढवळेपाडा थोडंसं निराश असेल स्वतःवर, परंतु पाहूया षटक क्रमांक 2 कैलासात होतं। यावेळेला सुद्धा एक्सपेरिमेंट केलं जात आहे, दगडफेक हलक्या हाताने दगडफेक केले गेले परंतु निशाणा चुकलाय, जान बच गई आहे। तर 1 धाव मिळते या चेंडू मागे, प्रयत्न चांगलं होतं परंतु 1 धाव रोखू शकत नाही। 1 धाव नक्कीच मिळते। टोटली स्कोर कार्ड या 1 धावेच्या मदतीने आपण पाहतो तर जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवर।
तारीफ करीन मी पुन्हा एकदा डीजे मास्टरची तर आठवण करून दिली त्यांनी आपल्या सर्वांना या आजच्या दिवसाची. तर नक्कीच त्यांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल. तर पण सामन्याकडे बघून पाहतोय चेंडूला फुल टॉस चेंडू होता स्टेट ऑन द ग्राउंड केलेला फटका यावेळेला लॉंग ऑन लॉंग अपच्या गल्लीमध्ये गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चेंडू जाते सीमारेषे पार वन बाउन्स कणकणी दणदणी चौकार. यस यस डीजे यस.
यावेळेला मोठा फटका आहे, फटका फसलाय, उंची जास्त ताकद कमी, फॉलो थ्रो मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक ताईंना ते स्पायडर वेब फेकले गेले आणि ते जेल टिपलं जातं. महत्वाचं विकेट तंबूचा रस्ता दाखवलं जाते. 5व्या चेंडूवर आणखीन एक महत्वाचं विकेट. स्कोर कार्ड आपण पाहतोय 13 या धावसंख्येच्या घरात एसडीचे.
होतं टीम मेचकरवाडी संघ विजय संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. आजची रात्र आणि आजच्या दिवसातले सर्व सामने इथे समाप्त झालेत आणि नक्कीच धन्यवाद उत्तम पादीर सर, चांगलेच गायडन्स त्यांना लागले ते म्हणजेच मेचकरवाडी संघासाठी. नक्कीच उत्तम पादीर सर यांचं मी पुन्हा एकदा शब्द सुमहांनी स्वागत करेन, आभार व्यक्त करेल. आपण चांगलं असं इथं या आयोजनात सहकार्य केलं, स्वतः समालोचन केलं, आपल्या टीमला गाईड केलं आणि शेवटच्या टप्प्यात विजय प्राप्त करून दिला. नक्कीच आपल्या टीमसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील.